बरेच दिवस बायबल वाचलं आणि काल ते म्हणतात की पास्टर मला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला आठवत आहे की नाही माहित नाही, पण तुम्ही एक ड्रॉइंग काढली होती, एक चित्र काढलं होतं आणि त्या गावामध्ये 2 चर्च दाखवले होते मला देवाने. त्यानंतर पास्टर तुम्हाला आठवत नसेल कदाचित, परंतु ह्या गोष्टीला 9 वर्ष पूर्ण झाले. ऑलरेडी त्या सेवकांचं त्या ठिकाणी एक चर्च आहे, पण एक बाहेरचा कुणीतरी व्यक्ती येऊन, मी त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, बाहेरचा कुणीतरी व्यक्ती येऊन या गावामध्ये सुवार्ता सांगेल आणि वड्याच्या कडेला, म्हणजे एक चर्च पलीकडे आहे आणि एक चर्च वड्याच्या कडेला, म्हणजे फक्त रस्ता जो आहे, समजा ह्या रोडला एक चर्च आहे तर समजा आता ह्या रोडला तिथे एक चर्च होणार, समजा तेच हा एक रोड मेन रोड आणि हा एक रोड वस्तीवरती येणारा, तिथे एक चर्च. ऑलरेडी हे चर्च आहे, लक्षात घ्या. आणि 9 वर्षाने जी भविष्यवाणी केलेली आहे, आता त्या ठिकाणी त्या सेवकांनी त्या सेवकाला दुसऱ्या हेल्प केली, मदत केली आणि त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी आता चर्च बांधायला ते सुरुवात करणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य याच्यामधून काय आहे, देवाने ही प्रॉपर्टी 9 वर्षापूर्वी केलेली होती आणि ती काल परिपूर्ण झाली. मग आता यातून काय केले, त्या सेवकांची मी प्रगती केली, त्या सेवकांची वाढ केली, त्याच्याबरोबर मी व्यापार केला देण्या घेण्याचा आणि तो सेवक देखील प्रभूच्या सेवेमध्ये वाढला. येशू प्रभू की. हे आहे तुमचं आणि माझं देवाने आत्मिक जीवनात तुम्हाला आणि मला दिलेलं दान. हालेलुया. आता नैसर्गिक गोष्टीने जर तुम्ही आणि जरी पाहिला तर हा पैसा घ्यायचा नाही, रुपये दिले म्हणजे पास्टर तुम्हाला फॉरेन वरून सपोर्ट येतोय, आम्हाला पैसे द्या. लोक म्हणतात ना, अरे तिकडे जात बदलते, तिकडे लय पैसा येतो, पास्टर लोक तिकडे पैसा देतात, है ना, दाणे देतात, धान्य देतात, हे देतात, ते देतात, सगळं देतात तिकडे, बरोबर आहे का नाही, अशी लोक म्हणतात. आता या शब्दाचा असा अर्थ घ्यायचा नाहीये की रुपये दिलेले आहेत. जगातल्या लोकांना ज्यावेळेस देवाचा शब्द कळत नसतो त्यावेळेस ते असा अर्थ घेतात की चर्च मध्ये जाणारे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी पैसा वाटला जातो, म्हणून लोक त्या ठिकाणी धर्मांतर करण्यासाठी जातात, म्हणून लोकांची गर्दी चर्च मध्ये होती. म्हणून आमचे विधर्मी लोक, अन्य जातीचे लोक आता चर्च मध्ये येऊन येशू हा प्रभू आहे प्रार्थना करायला लागले, आराधना करायला लागले, उपासना करायला लागले. ते म्हणतात त्यांनी धर्म बदलला, कारण त्या लोकांना काय दिला जातो, पैसा 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 पैसा. ऐका, देवाच्या लोकांनो, वचनाचा गैरअर्थ आपण घेऊ शकतो मनानं, पण जर अभ्यास तुम्ही आणि केला आणि तुम्हाला जर पवित्र आत्म्याने दानाने जर भरलेला असेल देवानं, तर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला योग्य प्रकारे काढणं गरजेचं आहे. म्हणून लोक गैरअर्थ काढतात, पण आपण योग्य अर्थ करायचा आहे. व्यापार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर आम्हाला लोकसंख्या प्रभूच्या राज्यामध्ये तारणाविषयी त्यांना सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या राज्यामध्ये आम्हाला आणायचं आहे. येशू प्रभू की. आणि मग त्या सेवकांना मी काय केलेलं आहे, 9 वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी तो म्हणतो, देवाचा सेवक म्हणतो आता ह्या गोष्टी आता पूर्ण होत आहे. कळतंय का तुम्हाला? येशू प्रभू की. मग आपल्याला देवाने देणगी दिली का नाही दिली, आता सांगा मला. शेजाऱ्याला विचारा, तुला देणगी दिली का नाही, तुला देवाने दान दिले का नाही, देवाने तुला आत्म्याच्या फळाने भरलं किंवा नाही. आता लोकांकडून तुम्ही सेवकाकडून प्रार्थना करून घ्यायची नाही, लोकांकडून किंवा देवाच्या सेवकाकडून आता प्रार्थना करून घ्यायचं नाही की प्रभू मास्टर मला आत्म्याच्या फळाने भरावं म्हणून प्रार्थना करा. ऑलरेडी तुम्ही व्यापारी झालेले आहे. जगातला व्यापार कळतो ना तुम्हाला. आता काही लोक भिशा लावतात, त्यांना सांगावं लागतं का एक भिशी लावली, आता ती जर क्लिअर जर चालली तर ते म्हणतात दुसरी टाकायची, आम्हाला दुसरा गट तयार करायचा. आता 1 जण 2 जण बचत गट जर चालवित असतील, उदाहरणार्थ ते बचत गट जर त्यांचे व्यवस्थित चालायला लागले, ते काय म्हणते अजून 4 बचत गट आपण चालू करू.
म्हणजे काय होतात, 10 लोक, 20 लोक, 30 लोक, 40 लोक वाढत वाढत चालतात. एक भिशीत 8 लोक, 7 लोक, 10 लोक, 15 लोक, परत दुसरा गट केल्यानंतर 15 लोक. बरोबर आहे का? समज में आ रहा है? आत्मिक जीवनामध्ये हे सूत्र तुम्ही आणि लक्षात ठेवायचं. जसा जगातला व्यापार सगळे लोक करतात, तसा आत्मिक जीवनाचा देखील एक व्यापार देवाने तुम्हाला मला करायला सांगितलेला आहे. म्हणून तुम्ही आणि सगळे लोक प्रभूचे लोक आहोत, प्रभूचे शिष्य आहोत, आणि तुम्हाला आणि मला देवाने सगळं काही दिलेलं आहे. आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला नाही भेटणार लगेच, पण हळूहळू तुम्ही देवाच्या सेवेत, प्रार्थनेत, आराधनेत, उपासनेत, विश्वासात, सहभागितेत, प्रभू भोजन घेण्यात जसे जसे वाढत वाढत चालणार, मग प्रभू तुम्हाला त्या दानाने, त्या कृपा दानाने, त्या वरदानाने परिपूर्ण करतो. आणि मग परिपूर्ण झालेले लोक कधीच देवाच्या सेवकाकडे येणार नाही आणि ते म्हणणार नाही की पास्टर मला पवित्र आत्मा भेटावा म्हणून प्रार्थना करा. कधीच करणार नाही. ध्यानात ठेवा. मी कधीच आजपर्यंत 25 वर्ष झाले प्रभू मध्ये आलो, मी कधीच म्हटलं नाही पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला पवित्र आत्मा भेटावं म्हणून, मला पवित्र आत्म्याच्या दान भेटावेत म्हणून. पवित्र आत्म्याच्या फळाने प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दम या गोष्टीने मी भरलं जावं देवाच्या स्वभावाने, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. कधीच प्रार्थना करत नाही मी त्या गोष्टीसाठी. मला ही गोष्ट कळाली आहे की मी देवामध्ये आहे, देव माझ्यामध्ये आहे, तर देवाने मला सगळ्या गोष्टीने आता भरलेलं आहे. आमेन. जे लोक रेग्युलर येतात त्या लोकांमध्ये देखील देवाने ह्या सगळ्या गोष्टीचे दान भरलेले आहेत, देणग्या दिलेल्या आहेत. पण मनुष्य आता व्यापार करत नाही. तुम्ही सांगता का सुवार्ता कोणाला? सांगा बरोबर. तुम्ही लोकांना येशू विषय सांगता का? त्याला म्हणतात व्यापार करणं. ही सेवा त्या काळच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना देवानं दिली, आणि आज देखील तुम्हाला आणि मला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने ही सेवा कार्य दिलेली आहे. येशू मसीह की म्हणा सगळेजण, येशू मसीह की. बघा आता शेतामध्ये या ठिकाणी पीक लावलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर येतं आहे का नाही? काय उद्देश हा गहू लावण्याचा? गहू किती पेरले असेल? या पट्ट्यामध्ये गहू किती पेरला असेल साधारणपणे? अंदाज लावा. चला थोडं बोला, काहीतरी अंदाज, थोडं थोडं बोला. 2 पायल्या 5 पायल्या पेरला असेल, बरोबर आहे? 5 पायल्याचं बीज या शेतामध्ये पेरलेलं आहे. आणि आता मला सांगा, गहू आता मोठा झालेला आहे, या 5 पायल्याचं पीक किती तुम्ही आणि मी पाहणार, किती पोते भर? कळतं? समज में आ रहा है का? आत्मिक जीवनामध्ये हे सूत्र परमेश्वराने तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे. हे जग हे शेतीची उपमा जगाला देवानं दिलेली आहे, आणि विश्वासणाऱ्या लोकांमध्ये देवाने देणग्या टाकलेल्या आहेत. हालेलुया. आणि तो आपल्या लोकांना म्हटला की तुम्हाला या सर्व शेतीमध्ये काम करायचं आहे. तुम्ही किती पीक कमावता, इकडे आता पोते आहेत, तुम्ही आत्मिक असताना जगातल्या लोकांना किती जाऊन सुवार्ता सांगता आणि किती पीक म्हणजे किती लोक प्रभूच्या राज्यामध्ये आणतात, हे प्रभू आज पाहणार आहे ज्यावेळेस दुसऱ्या आगमनामध्ये येईल तेव्हा. आम्ही किती लोकांना सुवार्ता सांगतो, किती लोकांना देवाचं वचन सांगतो, आणि किती आज आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये पीक काढतो आहे ना. गहू काढल्यानंतर आहे ना त्याचे काम, कष्ट, मेहनत सगळ्या गोष्टी तुम्ही पहा त्याच्यामध्ये, आणि मग शेवटी फायनलला तो पीक काढतो ते शेतामधून बाहेर, किती पोते भरते, आणि मग तो हिसाब लावतो, मी एवढं पेरलं आणि एवढं उगवलं. माझं एकच पोतं पेरलं किंवा अर्ध पोतं पेरलं, पण 10 पोते त्या ठिकाणी मला झालेले आहे, 20 पोते मला झालेले आहे. त्याने पेरलंय आणि त्याने ते काढलंय. विश्वासणाऱ्या लोकांना तुम्ही आणि मी या जगामध्ये, आत्मिक जीवनामध्ये, जगामध्ये जाऊन आणि जगातल्या लोकांमध्ये जाऊन किती ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताच्या वचनाची पेरणी लोकांमध्ये जाऊन करत आहे, वचनाची किंवा सुवार्तेची. हे फार महत्वाचं आहे. एक दिवस तुम्हाला आणि मला हे पीक काढायचे, लक्षात ठेवा.
जसा जगातला शेतकरी आज पीक काढतोय तसं तुम्हाला आणि मला पण काय करायचं आहे, पीक. आणि म्हणून देवाने सगळ्या जणांना देवाचं वचन शिकवण्याची संधी दिलेली आहे. चान्स प्रत्येकाला आहे. आणि म्हणून मी इथं उभा करतो लोकांना, या उभे राहा, बोला जरा. तुम्ही काय घेतलं ना इथून आजपर्यंत 10-14 वर्षामध्ये, तुम्ही लोकांना जाऊन काय शिकवताना कळू द्या ना. आमेन म्हणा सगळ्यांना, आमेन. तर लोकांना तुम्ही आणि शिकवणारे झाले पाहिजेत, वचन देणारे झाले पाहिजेत, गॉस्पल सांगणारे झाले पाहिजेत, त्यांना प्रभूच्या राज्यामध्ये तुम्ही आणि आणणारे झाले पाहिजेत. ही सुवर्ण संधी प्रत्येकाला आहे आज. आता म्हणू नका की मी सुवार्ता सांगणार नाही, मी सुवार्ता सांगणार नाही, मी सुवार्ता सांगणार नाही. प्रभू म्हणतो मी तुला दान दिले आहेत, आता मी ज्या वेळेस येईन तुझ्याकडून हिसाब घेईन, मी लक्षात ठेव. म्हणाल का आमेन? आता म्हणू नका तिकडे खाली भरपूर काय लिहिलं ना, प्रभूने जर तुम्हाला दिला तर हिसाब नाही घेणार का तुमच्याकडून? जगात मोलमजुरी करणाऱ्या माणसाला पण हिसाब द्यावा लागतो की नाही? मालकाला हिसाब द्यावा लागतो की नाही? कुठं हिसाब घेत नाहीत लोक. इथं पण काउंटिंग असते, दर कार्यक्रमाची काय काय केलं काय काय नाही केलं सगळा हिसाब असतो. तुम्ही पण इथं काय पेरताना कार्यक्रमाच्या दिवशी किंवा ख्रिसमसच्या दिवशी किंवा वर्धापनाच्या दिवशी किंवा जे चर्चचं काम असेल त्या दिवशी काय काय पेरतात, काय काय पेरणी करतात, त्याचा पण हिसाब ठेवावा लागतो. एक दिवस प्रभू हिसाब विचारणार आहे, मला पण तुम्हाला पण. यस किंवा नो? मग आता देव जर तुम्हाला मला हिसाब आत्मिक जीवनात जर विचारणार तर मग तुम्ही म्हणणार का, प्रभू अरे कुछ नाही किया मैंने रे बाबा. मग सायकल 14 वर्ष जाऊन आज दुपारी तू आला तर नाही, काहीच केलं नाही तुझ्या राज्यात. आम्ही प्रभूने सांगितलं व्यापार करा, काही झाकून ठेवलं का प्रभूने? सांगा मला. काही झाकून ठेवले नाही. मग या संधीचं सोनं करायचं कोणाच्या हातात आहे? मग तुम्ही म्हटले आता मला व्यापारच नाही करायचा, मला सुवार्ताच नाही सांगायची, तर तुमची चुकी आहे. माझं काम मी केलंय, तुमची चुकी आहे. तुम्ही व्यापार करत नाही, लोकांना देव वाटत नाही, ख्रिस्त वाटत नाही लोकांना. संधीचं आपल्या जीवनामध्ये सोनं करून घ्या. येशू मसीह की शिकवणाऱ्याने देखील ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला काही देतोय ना त्यावेळेस व्यवस्थित शिकवा. आज प्रिया या ठिकाणी हळूहळू छोटी होती पण लहानची मोठी देवाने केली आणि आज जवळपास 10-15 लेकरांना संडे स्कूलचं शिक्षण देत. तिच्यातली ती देणगी आहे. सुरुवातीला तिला कळालं नाही, पण जसं जसं तिला समजू लागलं तिला ते कळत आहे. आता ती काय करत आहे? तिच्यातल्या देणग्या ती लेकरांमध्ये टाकत आहे. तिच्यातले जे स्किल आहे देवाने टाकलेले ती त्या लेकरांना शिकवत आहे. म्हणजे तिची इच्छा काय, तिला आता दिलेला प्रभूने ते काय करत आहे त्या ठिकाणी व्यापार करायला तिला सुरुवात केलेली आहे. म्हणाल सगळेजण आमेन. आता हा व्यापार तिला वाढला का कमी झाला? एकेकाळी फक्त बसत होती, पण आज ती व्यापार करायला शिकलेली आहे. प्रभूच्या राज्यात काय पेरायचं, कसं पेरायचं, कसं वाढवायचं, कसं पीक जमा करायचं, कसं शिकवायचं, कशी टीचिंग द्यायची, कसं अध्ययन करायचं, कसं लोकांना मार्गदर्शन करायचं, कशी वर्शिप करायची, ह्या गोष्टी ती शिकवायला लागलेली आहे. येशू प्रभू की हे प्रभूला योग्य पडतं. याला म्हणतात व्यापार कर. म्हणा सगळेजण आमेन. काय करणार? म्हणा सगळेजण शेजाऱ्याला म्हणा तू व्यापार केला पाहिजे. सगळेजण म्हणा तू व्यापार केला पाहिजे. हा, जर तुमच्याकडे आणि माझ्याकडे धन असेल म्हणजे जगातला पैसा असेल, संपत्ती असेल, तर तुम्ही आणि त्याचा देखील व्यापार करणं गरजेचं आहे. प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या सुवार्तेसाठी, प्रभूच्या राज्यासाठी तुम्हाला आणि मला ही एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की जे काही मला प्रभू देतोय जगिक जीवनामध्ये, तर त्या पैशाचा माझ्या हातामध्ये आल्यानंतर प्रभूच्या सेवेसाठी किंवा प्रभूच्या राज्यासाठी मला पेरणी करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. कारण मी जे प्रभूच्या राज्यासाठी पैसा पेरत आहे किंवा अर्पण देत आहे, भेटी देत आहे, दशांश देत आहे किंवा वैयक्तिक भेटी देत आहे, 1 रुपया पण माझा वाया जाणार नाहीये. म्हणा सगळेजण आमेन. तुमचा 10 रुपये सुद्धा या ठिकाणी वाया जाणार नाहीये.
जे काही तुम्ही प्रभूच्या सेवेसाठी हे पेरतात ही गोष्ट ध्यानात ठेवायची. मी पेरलं तर मला मिळेल, आणि जर नाही पेरलं माझं धन वाढेल का? आता प्रत्येकाची इच्छा काय आहे? 1 एकर झालं तर अजून 1 एकर व्हावा ना, आहे ना? 1 गाडी झाली तर अजून 2 गाड्या व्हाव्या, अपेक्षा आहे ना. पण वाढेल कसं तुमचं धन? आता तुम्ही आता बघा, माझ्याकडे तुमच्याकडे धन असेल, पैसा असेल, आपल्याकडे 1 लाख रुपये असेल तर आपण बँकेमध्ये टाकतो. काय इच्छा काय त्याच्या पाठीमाग? साधी गोष्ट आहे, त्याचा आम्हाला काय भेटला पाहिजे? व्याज भेटला पाहिजे. म्हणजे पैसा तुम्ही काय करताय? वाढायचाच प्रयत्न करतात ना. मी पण वाढायचाच प्रयत्न करेल ना. आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्ही आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही आणि देवाच्या राज्यात जे काही पेरतो, पैशाच्या स्वरूपात असू द्या, ते सोन्याच्या स्वरूपात असू द्या, तुम्ही देवासाठी देतात ही गोष्ट लक्षात ठेवा. परत त्याच्यामध्ये टाळटाळ नाही आली पाहिजे. मी देतो, मी देतो, मी देतो, मी देतो, मी दिलं, मी दिलं, मी देणार आहे, मी देणार आहे. एक सेवक असे सांगत होते, आणि ते सेवक म्हणायचे, एक कोंबडी आहे ना, 1 अंड देते पण लय ओरडते. काही लोकांना सांगितलं मी, एक कोंबडी 1 अंड देते पण लय ओरडती, मोठ्याने पेपती ती. कारण ती सोन्याची कोंबडी आहे आणि सोन्याचा अंड देणार, मग बेपणारच ना. तसे ख्रिस्ती लोकांचे एक जीवन आलेलं आहे. मी देतोय देवासाठी ना, असा ओरडतो देण्यासाठी. दुसऱ्या माणसांना नाव ठेवू ठेवू ठेवू, तू काय देतो, तू काय देते, तू काय देतो, तू काय देते, तू काय पेरतो, तू काय पेरते. दुसऱ्याला नाव ठेवू 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 बेजार आहे. देणार तर 10 रुपये, देणार तर 100 रुपये, पण असा बोबाटा करणार की तिने अख्खं डोंगरच, अख्खं घर, प्रॉपर्टी देऊन टाकली प्रभूच्या राज्यासाठी. असे बोलणार. आत्मिक जीवनाचं आपण परीक्षण करा. येशू प्रभू की हे फार महत्वाचं. आत्मिक जीवनात तुम्ही आणि परीक्षण करा, मी जे काही देवासाठी पेरत आहे ना, त्याचा योग्य वापर देखील होत आहे, आणि त्याचा आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे. म्हणून पेरणी करा. भिबू नका, फक्त ओरडू नका की मी देतोय, मी देतोय, मी देतोय, मी देतोय, मी देतोय, मी देतोय. नका ओरडू. द्यायचं तर द्या, नाही तर देऊ नका. हे देवाच्या आज्ञाचं पालन तुम्ही करत आहात. देवावरती तुम्ही उपकार करत नाही, मी पण देवाला दिल्याने उपकार करत नाही. जे काही मला देव देतोय ना, मी त्याच्यातून पण देवाला देतो, परत भेट करतो मी देवाची. मी पण असं नाही की तुमच्यासारखंच माझं एक जीवन आहे. म्हणून आम्ही जे काही देवासाठी लावतो, देवाच्या सेवकासाठी लावतो, जे काही पैसा लावतो, हे सगळ्या गोष्टी मी देवाकडे पाहून केल्या पाहिजे. की मला माहिती आहे की मी आज पैसा पेरत आहे, पण तो पैसा पेरल्यानंतर, म्हणजे पैसा म्हणजे नोटा नाही फेकायच्या बरं का, अर्थ नका घेऊ गैर. जे काही पैसा मी देवाच्या सेवेसाठी देत आहे किंवा सेवकांसाठी लावत आहे किंवा जे काही करत आहे ना, माझा विश्वास आहे की मी पेरलेलं वाया जाणार नाही. म्हणा सगळेजण आमेन. मी पेरलेलं वाया जाणार नाही. ती रक्कम मला परत भेटेल. तो आशीर्वाद मला 1 पटीने पेरला तर 1 पटीने भेटेल का? सांगा. देव कसा आहे? जेवढा तुम्ही आणि पेरणार त्याच्या चौपट देव देऊ देणार आहे. तुम्ही 10 रुपये दिले तर देव 100ची अपेक्षा करताय का? हालेलुया. तुम्ही काय पेरता त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जे काही पेरता, देव तुमचा आणि माझा कधीच ऋण ठेवत नाही, कर्ज ठेवत नसतो. देव नेहमी पेरणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देत असतो. शेतीत गहू पेरलाय म्हणून हा आशीर्वाद दिसतो तुम्हाला. वाया गेला का पेरलं त्यांचं? जगातला माणूस जर विश्वासाने पेरतो, तो म्हणतो गव्हाचे पोते 10 निघतील, मी एवढं पेरणार, एवढं निघणारच. त्याचा किती विश्वास आहे बघा. आत्मिक जीवनात तुमचं आणि माझं हे सूत्र पाहिजे. मी देवाच्या राज्यासाठी पेरतो, तर मी जर पेरत आहे तर त्याचं मला परतफेड मिळणार आहे. येशू प्रभू की एक वचन त्याच्यामध्ये वाचा, मार्क 4:20 मध्ये. फार सुंदर वचन आहे. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहे की ते वचन ऐकून ते स्वीकार
जे वचन ऐकून ते स्वीकारतात, मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. कुणी 30 पट, कुणी 60 पट आणि कुणी 100 पट. 3 पायऱ्या या ठिकाणी तुम्हाला आणि मला शेअर केलेल्या आहेत देवाच्या आत्म्याने. आहे ना. बी हे देवाचं काय आहे? वचन आहे. वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू प्रभू की वचन जर प्रभू येशू ख्रिस्त आहेत. आता लक्षात ठेवा, या नोकरांना ज्या काही 10 मोहरा दिलेल्या आहेत, 10 घ्यायच्या आणि 10ची 10 देवा. तू आला ना परत नाही, धर या घेऊन टाक. आम्ही काहीच केलं नाही त्याच्यावर. तुम्हाला 100 रुपये दिले आणि 100 रुपये तुम्ही डब्यात घालून ठेवा. वाढन वाढन 100 ते 200 300 400 500 600 700 1000 होणार. झाकून ठेवा डब्यात, झाकण लावून. असा वाढणार आहे, वाढणार आहे. वाढेल का? प्रभूने ज्या काही देणग्या तुम्हाला दिलेल्या आहेत, या लोकांना 10 मोहरा दिलेल्या, त्यांनी जर सांभाळून अशा ठेवल्या आणि प्रभू एक दिवस आला, ख्रिस्त एक दिवस आला, 10ची 10 मोहरा शिष्य म्हणा, घ्या प्रभू, तुम्ही जसं दिलं ना तसंच तुम्हाला मी देतो. प्रभूने देऊन काय फायदा? ध्यानात ठेवा. प्रभूने त्या व्यक्तीला दिलंय तर फायदा काही झाला का? प्रभूने काय उद्देशाने दिलंय? तुम्ही एखाद्याला दिलं तर काय उद्देशाने पैसा देतात? त्याचं घरदार कुटुंब उभं राहावं, त्याने दोनाचे काहीतरी करावं आणि तो काहीतरी व्हावा म्हणून दिलं ना. का तो म्हटला आता तो लाख रुपये दिला, लाख रुपये मी घरामध्ये ठेवतो आणि काहीच करणार नाही. मग दिले कशासाठी तुम्ही त्याला पैसे? जगिक रीती रिवाजाप्रमाणे आत्मिक जीवनात देवाने तुम्हाला मला देणग्या दिल्यात. कशासाठी दिल्यात? वाढ होण्यासाठी दिल्यात. 10 मोहरा जर दिल्यात, त्या झाकून जर तुम्ही आणि ठेवल्या तर त्या लोकांना प्रभू येईल, प्रभू घेऊन टाक तुझ्या परत. प्रभूने कशासाठी दिल्या होत्या? हे मंडळातल्या लोकांना कळणं फार गरजेचं आहे की देवानं मला ज्या काही देणग्या दिलेल्या आहेत, त्या देणग्याचा मी वापर करत आहे का? त्या वरदानाचा मी वापर करत आहे का? त्या फळांचा मी वापर करत आहे का? जर तुम्ही वापर करत असाल तर फायदा आहे, नाही तर मग प्रभू देणार नाही त्या लोकांना. मग ते न देणारे लोक काय आहेत? प्रभू मला दे, प्रभू मला दे, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रभू मला दे. अरे प्रभू तू वापरच करणार नाही, प्रभूला हे माहिती आहे. तुला दान दिलं, तुला सामर्थ्य दिलं, टीचिंगचं ज्ञान दिलं, भविष्यवाण्या दिल्या, सगळं दिलेलं. आपण घेऊन ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. काय फायदा आहे? तुम्ही डिग्री करा, चांगली डिग्री करा, शाळेमध्ये एकदम बेस्ट डिग्री करा आणि तुम्ही पुढे जाऊ नका. नोकरीसाठी काय देतात ते? इंटरव्ह्यू. जाऊच नका. इथं डिग्री घेऊन म्हणा मी डिग्री घेतलेली आहे, डिग्री घेतलेली आहे, डिग्री घेतलेली आहे, माझं शिक्षण झालेलं आहे, शिक्षण झालेलं आहे, शिक्षण. बस एवढंच म्हणा. डिग्री घेऊन काही उपयोग झाला पाहिजेत ना. घरामध्ये बसायला डिग्री घेतली का तू? चला, माशाचे व्यवसाय करणारे मासे घेतले आणि इथेच बसले घरामध्ये. मी मासे घेतलेले, मासे घेतलेले, जमन का? आता प्रत्येकाचा धंदा घ्या, टेलर कामाचा घ्या, कोणताही कामाचा तुम्ही धंदा घ्या, जमल का असं? सेम वे 10 मोहरा दिल्या तर प्रभू ज्या वेळेस येशू ख्रिस्त पुन्हा परत येईल, त्याच्या लोकांना तो हिसाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या जगातील सगळ्या लोकांना तो बोलवतो, घडवतो, बनवतो, तयार करतो आणि आपल्या देणग्या जे लोक तयार असतील त्या लोकांना तो देतो. घ्या 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 घ्या. जो काम करतो प्रभू म्हणतो घे, तू काम करणार आहे मला माहिती, पण जे काम करणार नाही त्याला देईन का? चला, तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती काम जर करत नसेल तर त्याला पैसे देतील का कुणी? उशने. काय म्हणतात? बोलणं काय, शब्द काय आहेत? तो कामच नाही करीत तर मी दिलेला पैसा तो परत देणार कस काय? पण मी जर काम करत असेल किंवा तो व्यक्ती जर काम करत असेल तो म्हणतो नाही रे, तो कामाला जातो, धर घेऊन जाय, तो देईन. आत्मिक जीवनात जो व्यक्ती काम करील देवाच्या राज्यामध्ये, त्या व्यक्तीला प्रभू आपल्या देणग्या देऊन टाकील. आणि जो काम करणार नाही त्याला देणगी देणार. पण प्रत्येकाची ऐपत ठरवलेली आहे, प्रत्येकाची लेवल ठरवलेली आहे. 30, 60, 100 तुम्हाला किती टक्के देऊ देणार याच्यावरती फार महत्वाची गोष्ट आहे. येशू मसीहची काय लिहिलं आहे मग त्याच्यात? परत वाचूया. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात
मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. हा, 3 गोष्टी या ठिकाणी तुम्ही आणि मी प्रामुख्याने पाहतो. याच्यातल्या 3 गोष्टी आहेत की तुम्ही आणि मी. पहिली गोष्ट आहे प्रीती. पहिलं फळ काय आत्म्याचं सांगा म्हणा, प्रीती. सगळ्या म्हणा प्रीती. दुसरं काय आहे, जाऊ द्या. तिसरं काय आहे, बरं विश्वास ठेवायचा. विश्वास फळ आहे का? प्रीती, आनंद, सहनशीलता आणि चौथा आहे विश्वास. देवाची सेवा कार्य करताना फर्स्ट गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे प्रीती. चौथी गोष्ट आमच्यामध्ये म्हणजे दुसरी गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे विश्वास. म्हणा सगळेजण विश्वास. आणि तिसरी गोष्ट आहे आज्ञाचं पालन. काय आहे? आता तुम्हाला जर देणग्या दिल्या तर या 3 गोष्टी तुमच्यात लक्षात ठेवायचा. प्रीती, विश्वास आणि आज्ञाचं पालन. ह्या 3 गोष्टी घेऊन तुम्हाला आणि मला व्यापार करण्यास सुरुवात केली पाहिजे. किती लोक तयार आहेत? 3 गोष्टी घ्यायच्या सेवा कार्य करताना आत्मिक जीवनात. तुम्हाला देवाने देणग्या दिल्या ना, तुम्हाला काय करायचं आहे? व्यापार. बढ़ोतरी करने का है चर्च का, ग्रोथ करने का है चर्च का. कलिसिया वाढवायच्या, लोकांना सुवार्ता सांगायची. येशू प्रभू की. समज में आ रहा है क्या? आणि मग तुम्ही जर हा व्यापार करत असाल तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनात लागू करून घ्या. येशू मसीह की. बोला सगळेजण येशू मसीह की. म्हणून त्याने त्या दासांना बोलवलं आणि 10 मोहरा दिल्या आणि तो त्यांना म्हणाला, मी परत येईपर्यंत यावर काय करा म्हणा, व्यापार करा. म्हणा सगळेजण व्यापार करा. किती लोक व्यापार करायला तयार आहेत? सगळेजण हात वर करा. म्हणा मी व्यापार करणारा व्यापारी आहे. आमेन.